सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये सर्वांचं स्वागत। खरं तर या ठिकाणी आपण बघू शकताय की सोलापूर मंगळवेढा हायवेवर हा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि हायवे इतकं चांगलं असताना या ठिकाणी अशा पद्धतीचे अपघात होणं हे खरं तर कुठेतरी चुकीचं आहे। या ठिकाणी कोणत्या गोष्टी सगळ्याच गोष्टी ह्या ड्रायव्हरची चुकी नसतात, परंतु अशी वाहनं हे सोलापूर आणि मंगळवेढा हायवेवर वारंवार घटना होत आहेत। खरं तर या ठिकाणी कामती आणि सोहाळे याच्यामध्ये असणारा हा हायवे आहे आणि या ठिकाणी हा अपघात या ठिकाणी घडून आलेला आहे। ड्रायव्हरची जीवितहानी झालेली नाही, परंतु अशा पद्धतीची चांगला रस्ता असतानाही अशा पद्धतीचे वारंवार या ठिकाणी अपघात घडून येताना दिसत आहेत। मध्यंतरी एनके आणि वटवटेच्या दरम्यान असाच अपघात घडलेला होता आणि आता या ठिकाणी भला मोठा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला दिसतोय। कुठेतरी प्रशासन कमी पडतो का हा प्रश्न सध्या या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे। अतिशय सुंदर असा चांगला रस्ता असतानाही या ठिकाणी बघू शकताय की मोठ्या प्रमाणात वाहनाची ये जा असते आणि अशा पद्धतीचे अपघात या ठिकाणी घडून येतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। असे अपघात होत असताना कुठेतरी सिग्नल असू दे किंवा आजूबाजूला वाढलेली झाडे हे कारणीभूत आहेत का? खरं तर त्या ठिकाणी मोठं झाड त्या ठिकाणी असल्यामुळं पण ड्रायव्हरला दिसलं नसेल, परंतु अशी अपघात टाळणं हे गरजेचं आहे। अशा पद्धतीची वाहनं ही वारंवार असा अपघात होत असताना प्रशासन कुठेतरी कमी पडतोय का किंवा ड्रायव्हरचा निष्काळजीपणा कुठेतरी नडतोय का हा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय। खरं तर अशा पद्धतीचे अपघात टाळले पाहिजेत। असा सुंदर रस्ता असताना देखील अशी अपघात होत आहेत, तर कुठेतरी यावर नियंत्रण असलं पाहिजे एकंदरीत।